तर मेटॅलिक पाईप्स मध्ये कोणत्या कोणत्या? कास्ट आयर्न पाईप्स, गॅल्वनाइज्ड आयर्न पाईप्स, माइल्ड स्टील पाईप्स, डक्टाइल स्टील पाईप्स. आणि नॉन मेटॅलिक पाईप्स मध्ये कोणत्या कोणत्या? जे आपले पीव्हीसी मटेरियल आहेत किंवा पॉलिथिन मटेरियल आहेत. आणि जे आपल्या रिइन्फोर्स्ड कॉन्क्रीट पाईप्स आहेत त्याच्यामध्ये पण अजून कोणता टाईप येतो? तर प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीट किंवा बार रॅप्ड सिलेंड्रिकल कॉन्क्रीट. ह्या ज्या पाईप्स आहेत त्या आपण काय करतोय? आपल्या वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आणि जे आपले सिवेज डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, सिवेज आहे ते आपण ट्रान्सपोर्ट करण्यासाठी काय करतोय? जे हे पाईप मटेरियल्स आहेत ते यूज करतोय. तर त्याच्यामध्ये जे सीआय पाईप्स आहे त्याची टोटल लेंथ आपल्याला किती अवेलेबल आहे? 3.75 मीटर पर्यंत आपल्याला लेंथ अवेलेबल आहे. आणि डायमीटर किती आपल्याला 50 to 900 mm पर्यंत तुमचा जो डायमीटर आहे तो तुम्हाला मार्केटमध्ये 50 to 900 mm पर्यंतच्या डायमीटरच्या पाईप्स तुम्हाला अवेलेबल आहेत मार्केट. तर त्याच्या ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस पण आपण बघितलेले. ज्या पाईप्स आहेत त्या इकॉनॉमिकल आणि लाईफ लॉंग असतील त्याच पाईप आपल्याला काय करायचे? यूज करायचे. ते टोटल कशावरती डिपेंड आहे? तुमच्या क्वांटिटी ऑफ वॉटर किती आहे त्याच्यावरती तुमच्या जे तुम्ही पाईप सिलेक्ट करणार आहे ती डिपेंड आहे. नेक्स्ट तुम्ही बघितली गॅल्वनाइज्ड आयर्न पाईप. जे इंटरनल कनेक्शन्स आहेत बिल्डिंगचे जे तुम्हाला गॅल्वनाइज्ड आयर्न पाईप्स आहेत किंवा जीआय पाईप त्याला म्हणू शकता. त्या पाईप्स आहेत ते यूज केलेले. जे स्टील प्लेट्स आहेत ते स्टील प्लेट्सला रिवेटिंग आणि वेल्डिंग करून तुम्ही काय केलेले आहेत? या पाईप्स आहेत त्या बनवलेल्या आहेत. तर याचे लाईफ स्पॅन आहे तो कमी ऍज कम्पेअर टू तुमच्या सॉरी कास्ट आयर्न पाईप्स पेक्षा तुमचा जीआय पाईप्सचा जो लाईफ स्पॅन आहे तो कमी. कारण तिथे काय आहे? जे करोजन जे तुमच्या टोटल वेस्ट वॉटर त्याच्यातून कॅरी करणारे तुम्ही त्याचा पीएच जो पीएच आहे त्या पीएच नी तुमचं काय होणार आहे? करोजन आहे तुमच्या पाईप्सचं ते जास्त होणार आहे. तुम्ही तिथं पण तुमचं मेंटेनन्स जर तुमच्या पाईपचा व्यवस्थित केला तर तुमचं जे लाईफ स्पॅन आहे ते तुम्ही काय करू शकता? इन्क्रीज करू शकता. नेक्स्ट आहे डक्टाइल आयर्न पाईप्स. तर डक्टाइल आयर्न पाईप्स मध्ये काय आहे बघा? पहिल्यांदा डक्टाइल आयर्न पाईप्स. डक्टाइल आयर्न पाईप. डक्टाइल आयर्न पाईप्सला आपण काय म्हणू शकतो? डीआय पाईप्स पण म्हणू शकतो. तर आता आपण डीआय पाईप्स आहेत त्या काय यूज करतोय? तर ज्या पाईप्स आहेत जे इम्पॅक्ट रेजिस्टंट आहेत, करोजन रेजिस्टंट आहेत आणि तुम्हाला मार्केटमध्ये कसा लेंथ आणि डायमीटर मार्केटमध्ये तुम्हाला 5.5 to 6 मीटर लेंथ मध्ये अवेलेबल आहेत. आणि डायमीटर किती तुमचा व्हॅरी होऊ शकतो? 80 mm to 1000 mm डायमीटर मध्ये जे व्हॅरिंग डायमीटर आहे या डायमीटर मध्ये तुम्हाला आणि 5.5 to 6 मीटर या लेंथ मध्ये तुम्हाला या पाईप्स आहेत त्या तुमच्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर याच्यामध्ये या पाईप्स आपण काय यूज करतोय? तर जे विअर आणि टिअर आहे जेव्हा तुम्ही ट्रान्सपोर्टेशन करता तुमच्या पाईप्सचं फ्रॉम वन प्लेस टू अदर ते विअर आणि टिअर काय करू शकतात? या पाईप्स कॅरी करू शकतात. त्याची डक्टिलिटी आहे ती हाय डक्टाइल मटेरियल आहे तुमचं जे तुम्ही डीआय पाईप्सला यूज करताय. नेक्स्ट काय आहे पॉईंट इम्पॉर्टंट याच्यातला? करोजन रेजिस्टंट आहे आणि इम्पॅक्ट रेजिस्टंट आहे. जे तुमचा म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रान्सपोर्टेशन करत असता तुमच्या पाईप्स तेव्हा जे काही विअर टिअर होतं आणि जे काही एक्सटर्नल फोर्सेस आहेत त्या पाईपवर जर रिॲक्ट झाले तर तुमचं काय करू शकते? ती पाईप आहे ती कॅरी करू शकते. तर ही झाली तुमची डक्टाइल आयर्न पाईप. तर याची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कशी आहे बघा? तर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ डक्टाइल आयर्न पाईप काय? फर्स्ट पॉइंट काय आहे? ऍडिशन ऑफ मॅग्नेशियम इनटू द मोल्टन आयर्न ऑफ लो सल्फर कंटेंट.
काय करणार आहे, जो मॅग्नेशियम आयन आहे तुमच्या आयन पाईप, डक्टाईल आयन पाईप्स मध्ये जे आयन आहे ते कशामध्ये तुम्ही करणार आहे, मॅग्नेशियम आयन मोल्टन आयन आहे ते तुम्ही लो सल्फर कंटेंटला काय करणार आहे, ऍडिशन करणार आहे त्याची तुमच्या आयन मध्ये. Mg causes graphite in iron to precipitate in the form of microscopic pairs. This improves the properties of ductile iron. ह्याच्यामध्ये तुम्ही काय केलेलं आहे, जे मॅग्नेशियम ऍड केलेले आहे ते काय करते, तुमचं जे स्पियर्स आहेत, मायक्रोस्कोपिक स्पियर्स आहेत ते फॉर्म करायला तुम्हाला काय करणार आहे, हेल्प करणार आहे. तुमच्या आयन मध्ये तुम्ही काय केलेलं आहे, मोल्टन आयन मध्ये तुम्ही काय केलेलं आहे, मॅग्नेशियम ऍड केलेलं आहे. आणि मॅग्नेशियम आणि काय ऍड केलेलं आहे, सल्फर ऍड केलेलं आहे. मॅग्नेशियम ऍड केलेले ते काय आहे, जे तुमचे स्पियर्स आहेत किंवा जे पोर्स आहेत, जो टोटल ते तर लेंथ तुम्हाला 5.5 to 6 मीटर पर्यंत अवेलेबल आहे. डायमीटर आहे तो 80 to 100 mm 1000 mm पर्यंत अवेलेबल DI पाईप्सचा. नेक्स्ट आहे, नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा सिमेंट कॉन्क्रीट पाईप्स. तर सिमेंट कॉन्क्रीट पाईप्स ज्या आहेत त्या प्लेन PCC कॉन्क्रीट पाईप्स आहेत. त्याची साईज स्मॉल साईज आहे, त्याचा डायमीटर किती 3.6 मीटर मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. आणि लार्ज डायमीटरच्या RCC पाईप्स आहेत त्या कशा, तुमच्या 1.8 to 4.5 मीटर डायमीटर पर्यंत तुम्हाला ज्या पाईप्स आहेत त्या अवेलेबल आहेत. ज्या स्मॉल पाईप्स आहेत त्या PCCच्या आहेत आणि ज्या लार्ज पाईप्स आहेत त्या RCCच्या आहेत. स्मॉल डायमीटर किती आहे 0.6 मीटर आणि लार्ज डायमीटर मध्ये कोणत्या 1.8 मीटर टू 4.5 डायमीटर मध्ये तुम्हाला या मार्केटमध्ये काय आहेत अवेलेबल आहेत. त्याच्यात दोन मेथड आहेत तुमच्या, कास्ट इन सिटू आणि नेक्स्ट येते ती प्रीकास्ट मेथड. कास्ट इन सिटू मध्ये काय असतं, जे तुमच्या पाईप्स आहेत ते डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, साईट वरती तुम्हाला जशी रिक्वायरमेंट आहे तुमच्या पाईप्सची तशी तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली साईट वरती बनवू शकता. कास्ट इन सिटू कधी म्हणणार, ऍक्च्युअल जी तुमची साईट आहे तिथे जर तुम्ही त्या पाईपचं कन्स्ट्रक्शन केलं तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, कास्ट इन सिटू. आणि प्रीकास्ट पाईप्स ज्या आहेत ते ऑलरेडी तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग जे काही तुमचं प्लांट आहे तिथे बनवलेले असतात आणि तिथून काय केल्या जातात, त्या ट्रान्सपोर्ट केल्या जातात तुमच्या ऍक्च्युअल साईट वरती. तर याच्यामधले PCC पाईप आणि RCC पाईप ज्या स्मॉल डायमीटरच्या आहेत त्या तुमच्या प्लेन सिमेंट कॉन्क्रीटने बनवलेले आहेत आणि लार्ज डायमीटरच्या आहेत. लार्ज डायमीटर मध्ये किती डायमीटर व्हॅरी होतो तुमचा 1.8 मीटर टू 4.5 मीटर. त्या तुमच्या ज्या त्या पाईप्स आहेत लार्ज डायमीटरच्या किंवा लार्ज साईजच्या, ते कशाने बनवलेले आहेत, रिन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीटच्या त्या पाईप आहेत. आणि जी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे ती RCC ची, कास्ट इन सिटू, म्हणजे तुमच्या जी साईट आहे ऍक्च्युअल जिथे तुम्ही पाईप्स प्लेस करणार आहे तिथेच मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. आणि प्रीकास्ट मध्ये ऑलरेडी मॅन्युफॅक्चर्ड पाईप्स आहेत त्या तुमच्या काय केल्या जातात, तुमच्या साईट वरती तुम्ही प्लेस करू शकता. त्याच्यामध्ये आता नेक्स्ट काय पॉइंट आहे आपला, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ RCC पाईप्स. आता जी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे कास्ट इन सिटू किंवा प्रीकास्ट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे ती कशी आहे, सेंट्रिफ्युगल टाईप प्रोसेस आहे आपली. टोटल म्हणजे आपल्या कॉन्क्रीट पोरिंगच्या मेथड आहेत ऑर्डिनरी कॉन्क्रीट पोरिंगच्या, ते जे तुमचा जी पाईप आहे त्या पाईपचा जो साचा असतो त्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्ही काय करणार आहे, जे कॉन्क्रीट आहे ते पोर करणार आहे आणि जे ज्या डायमीटरची तुम्हाला पाईप पाहिजे त्या डायमीटरचा त्याच्या तिथे साचा असतो त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, डायरेक्टली तुमचं जे कॉन्क्रीट आहे ते पोर करणार आहे. आणि त्याचं क्युरिंग केल्यानंतर काय होईल, तुमचा जी पाईप आहे तुम्हाला जे रिक्वायर्ड डायमीटर आहे त्या डायमीटरची पाईप तुमची काय आहे तिथं तयार करू शकता तुम्ही डायरेक्टली. तर मिक्स डिझाईन किती 1:2:2 प्रपोर्शनचं यूज केलेलं आहे. ऍग्रीगेट साईज तुम्ही किती यूज करू शकता, 6 mm ऍग्रीगेट साईज तुम्ही यूज केलेली. जी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे RCC पाईपची त्याचे जे स्टँडर्ड्स आहेत मिक्स डिझाईनचे ते बघा कसे कसे. मिक्स कसं आहे 1:2:2 यूज केलेलं आहे. ऍग्रीगेट साईज किती आहे
6 mm ऍग्रीगेट साईज केली. डायमीटर किती 0.1 to 1.2 मीटरचा जर तुम्हाला बनवायचं असेल तर पाईप थिकनेस 2.5 सेंटीमीटर टू 6.5 सेंटीमीटर तुम्ही काय केली तिथं प्रोव्हाइड केलेली. जी पाईपची जी थिकनेस आहे थिकनेस 2.5 सेंटीमीटर टू किती आहे 6.5 सेंटीमीटर. नेक्स्ट बघा काय आहे, द हेड ग्रेटर दॅन 30 मीटर प्रीस्ट्रेस्ड पाइप्स आर युज्ड. आता तुम्हाला इथे दोन तर आता प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीट पाइप्स मध्ये काय असतं, जे तुमचं ऑलरेडी जे आरसीसी कॉन्क्रीट पाइप्स आहेत त्याच्यामधलं जे स्टील आहे ते स्टील प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीट पाइप्स मध्ये काय जे टेन्साईल फोर्स आहे, टेन्साईल फोर्स जे तुमच्या पाईप वरती येणार आहे ते टेन्साईल फोर्स टोटली कॅरी करण्यासाठी जे ऑलरेडी तुमच्या पाईप मधलं जे स्टील आहे त्याला जेव्हा तुम्ही प्लेस करत असता तेव्हा एक स्ट्रेस प्रोव्हाइड केला जातो. जो स्ट्रेस प्रोव्हाइड केला जातो त्या पाईप्सला काय म्हणणार तुम्ही, तर प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीट पाईप. जर तुमचा हेड आहे पाईपचा तो ग्रेटर दॅन 30 मीटर जर असेल तर तुम्ही काय करणार आहे, तिथे जे आरसीसी पाईप्स आहेत त्या कशा प्रोव्हाइड करणार आहे, प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीट पाईप्स तुम्ही तिथं प्रोव्हाइड करणार आहे. आता तिथे जे तुम्ही स्टील यूज केलेले आता ते कसं लेड विथ वेल्डेड स्टील सिलेंडर टू इन्श्युअर वॉटर टाइटनेस. जे टोटल तुमचं वॉटरचं प्रेशर आहे ते टोटल वॉटरचं प्रेशर कॅरी करण्यासाठी जे तुमचा जॉईंट आहे तो जॉईंट कसा तुम्ही तिथे प्रोव्हाइड केलेला आहे, त्या जॉईंटला तुम्ही तिथे डायरेक्टली प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीट पाईप्स मध्ये वेल्डिंग केलेलं आहे. जे टोटल वॉटर प्रेशर आहे ते कॅरी करण्यासाठी किंवा जे लिकेज आहे ते लिकेज चा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही तिथे काय केलेलं आहे, जे जॉईंट आहेत दोन पाईप आहेत त्या दोन पाईप जो जॉईंट आहे तिथे तुम्ही काय केलंय प्रोव्हाइड, तर वेल्डिंग केलेले वेल्डेड स्टील सिलेंडर तुम्ही तिथं प्रोव्हाइड केले दोन पाईपच्या जॉईंटला. त्याने काय होणार आहे, तुमचा वॉटर लिकेजचा जो इश्यू आहे तो तिथं रिझॉल्व्ह होणार आहे. आता जे प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीट पाईप आहेत त्या प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीट पाईप मध्ये काय, जे तुमचे ऑलरेडी जे टेन्साईल फोर्सेस आहेत तुमच्या पाईप वरती पडणारे ते तुमचे इथंच रिझॉल्व्ह होणार आहेत. कारण तिथं जे तुम्ही स्टील प्रोव्हाइड केलेले आरसीसी पाईप मध्ये ते काय करू शकणार आहे, जे टेन्साईल फोर्सेस आहेत ते डायरेक्टली कॅरी करणार आहे. त्यामुळे तुमचा जो इथं प्रॉब्लेम आहे टेन्साईल फोर्सेस क्लिअर करण्याचा तो पण तुमचा प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीट पाईप मध्ये रिझॉल्व्ह होते. नेक्स्ट कॉन्क्रीट इज लेड बाय सेंट्रीफ्युगली. जे कॉन्क्रीट आहे ते तुम्ही डायरेक्टली काय करताय, तुमच्या पाईप्स मध्ये जे तुमचा साचा आहे पाईपचा त्याच्यामध्ये डंप करताय आणि क्युरिंग झाल्यानंतर काय होणार आहे, तुमचं जे पाईप आहे ती अवेलेबल असणार आहे तुम्हाला यूज साठी. अवेलेबल इन डायमीटर रेंजिंग फ्रॉम 80 mm टू 1800 mm. आता ह्याच्यामध्ये जे प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीट पाईप्स आहेत त्या किती डायमीटरला आहेत, 80 mm टू 1800 mm पर्यंत तुम्हाला जे प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीट पाईप्स आहेत त्या तुम्हाला अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. तर या पाईपचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस बघा. तर ज्या आरसीसी पाईप्स आहेत त्या कशा त्यांचा लाईफ स्पॅन आहे तो लाईफ स्पॅन लार्ज आहे त्यामुळे त्या कशा आहेत ड्युरेबल आहेत. जो लाईफ स्पॅन आहे आणि मेंटेनन्स आहे तुमचा आरसीसी पाईप्सचा त्याच्यामध्ये तुम्ही प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीट पाईप यूज करा किंवा आरसीसी पाईप यूज करा, दोन्हीचे ऍडव्हान्टेजेस सेमच आहेत. इनसाइड ऑफ पाईप इज स्मूथ हेन्स फ्रिक्शन लॉसेस आर लो. जे तुमचा डायमीटर टोटल पाईप आहे ती तुम्ही इंटरनल जो डायमीटर आहे तो स्मूथली डिझाईन केलेला आहे त्यामुळे जे फ्रिक्शन लॉसेस आहेत, जे तुमचा फ्रिक्शन लॉसेस मध्ये मेनली काय येतं, तुमची जी व्हेलॉसिटी आहे, जर तुमचा सरफेस आहे वॉटर पाईपचा जर तो सरफेस कसा असेल रफ असेल तर तुमच्या काय होणार आहे, व्हेलॉसिटी आणि प्रेशर तुमचं तिथं त्या सरफेस वरती फ्रिक्शन होऊन काय होणार आहे, कमी होणार आहे. मग ते तुमचं जे म्हणजे जे फ्रिक्शन लॉसेस आहेत ते तुमचे इथं कसे आहेत, जर तुमचा इंटरनल डायमीटर स्मूथ आहे त्यामुळे फ्रिक्शन लॉसेस तुमचे इथं कमी होणार आहे. तुम्हाला मिनिमम आणि मॅक्झिमम व्हेलॉसिटी मेंटेन करण्यासाठी तुमचा सरफेस कसा पाहिजे, स्मूथ पाहिजे. इंटरनल सरफेस जे टोटल तुम्ही ज्या प्रेशरनी वॉटर सोडलेले ज्या प्रेशरनी वॉटर सप्लाय सिस्टीम मधून वॉटर
फ्लो होते ते प्रेशर आणि व्हेलॉसिटी आहे ती तुम्हाला काय करायची टोटल सिस्टीम मध्ये मेंटेन ठेवायची. त्याच्यासाठी तुमचा सरफेस कसा पाहिजे स्मूथ पाहिजे, कारण तिथे काय होणार नाही मग फ्रिक्शन लॉसेस आहेत ते तुमचे होणार नाहीत. सो हे ऍडव्हान्टेज आहे तुमचं. ड्युरेबल जे आपलं आरसीसी मटेरियल आपण यूज करतोय त्याची जी लाईफ स्पॅन आहे तो जास्त आहे, त्यामुळे हे पाईप्स आहेत कशा ड्युरेबल आहेत. लो मेंटेनन्स कॉस्ट. इथे तुम्ही ऑलरेडी प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीट मध्ये पाईप मध्ये काय केले, जो लिकेजचा इश्यू आहे तो लिकेजचा इश्यू रिझॉल्व्ह करण्यासाठी जे जॉईंट आहेत तिथे वेल्डिंग मटेरियल प्रोव्हाइड केले, जे स्टील प्लेट्स यूज केलेले आहेत त्या वेल्डेड स्टील प्लेट्स आहेत. तो जे मेंटेनन्स कॉस्ट आहे ती तुमची ऍज कम्पेअर टू अदर पाईप्स तुम्हाला लो मेंटेनन्स कॉस्ट आहे. आणि जो लाईफ इज ऍटलीस्ट 75 इयर्स. जो तुमचा आरसीसी पाईप्स म्हणजे तुमच्या जे कॉन्क्रीट मटेरियल यूज करतात त्याचा मिनिमम 50 इयर्सचा तरी तुमचा काय असतो लाईफ स्पॅन असतो. तर तुमचा ह्या प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीट पाईप्सचा लाईफ स्पॅन किती आहे 75 इयर्स. मिनिमम 75 इयर्स तरी तुमच्या ज्या पाईप्स आहेत ते तुम्ही यूज करू शकता. तर त्याच्यामध्ये पण कसं जो मेंटेनन्स मध्ये आधी थोडंफार काही लिकेज झालं किंवा अदर ब्रेकेज झालं पाईपचं ते तुम्हाला काय करावं लागेल ते तेवढा मेंटेनन्स तुम्हाला ठेवावं लागेल, तरच तुमचं जे लाईफ स्पॅन आपण कन्सिडर करून जे कास्टिंग केलेलं असतं त्या लाईफ स्पॅनला ते मटेरियल तुमचं काय होतं किंवा ते पाईप आहे ती तुमची ड्युरेबल आहे तेवढ्या इयर्स साठी. रेजिस्ट एक्सटर्नल कॉम्प्रेसिव्ह लोड्स अँड डू नॉट कोलॅप्स अंडर नॉर्मल व्हॅक्युम्स अँड ट्रॅफिक लोड. जे आरसीसी मटेरियल आहे त्याच्यामध्ये जे स्टील आपण यूज केलेलं असतं ते काय करतं टेन्साईल फोर्सेस कॅरी करतं. आणि जे कॉन्क्रीट आहे कॉन्क्रीट कशासाठी मेनली डिझाईन करतो आपण कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस कॅरी करण्यासाठी. सो ह्याच्यावरून जेव्हा ट्रॅफिक लोड जरी एखादं म्हणजे वरून आपला आपण रस्ता जरी असेल आपल्या ज्या पाईपलाईन्सच्या वरती तर ते काय करू शकतं ट्रॅफिक लोड काय करू शकतात त्या पाईप्स आहेत त्या कॅरी करू शकतात. जे एक्सटर्नल कॉम्प्रेसिव्ह लोड आहेत ते कोण कॅरी करणार कॉन्क्रीट मटेरियल आहे ते कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस कॅरी करणार. आणि जे स्टील आहे त्याच्यामध्ये आपण आरसीसी पाईप मध्ये यूज केलेलं ते काय करणार टेन्साईल फोर्सेस तुमचे कॅरी करणार. मग हे काय आहे एक ऍडव्हान्टेज आहे. इझी टू कन्स्ट्रक्ट साईट ऑर ऍट फॅक्टरीज विथ लोकल इन्ग्रेडियंट्स. आपल्याला याच्यासाठी काय लागणार आहे सिमेंट कॉन्क्रीट फाईन ऍग्रिगेट कोर्स ऍग्रिगेट आणि वॉटर हे आपल्याला आणि ऍडमिक्सचर. सो आपण काय करू शकतो जे आपल्या कास्ट इन सिटू कन्स्ट्रक्शन आहे या पाईप्सचं ते पॉसिबल आहे. म्हणजे जे काय आपलं मटेरियल आहे आपल्याला ऍक्च्युअल आपल्याला जिथे पाईप प्लेस करायचं तिथे सुद्धा आपण काय करू शकतो ती पाईपचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आपण ते तिथं करू शकतो. त्यालाच आपल्याला इथं वरती झालेलं आहे आपल्याला कास्ट इन सिटू पाईप म्हटलेले आपण तिथं त्याचे ऍडव्हान्टेजेस तुम्हाला इथं दिलेले आहे. कास्ट इन सिटू आणि प्रीकास्ट दोन्ही मेथड आहेत त्या आपल्याला अवेलेबल आहेत आपल्या कॉन्क्रीट पाईप साठी. नो नीड ऑफ एक्सपान्शन जॉईंट्स व्हेन लेड अबाव द ग्राउंड. एक्सपान्शन जॉईंट्स आहेत. आपण एक्सपान्शन जॉईंट्स कुठे असतात आपल्या कॉन्क्रीट रोड मध्ये असतात. जे आपलं टेम्परेचर व्हेरिएशन आहे त्याच्यामुळे जे काही आपलं कॉन्क्रीट मध्ये एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन होतं ऍटमॉस्फिअर मधल्या टेम्परेचर व्हेरिएशन मध्ये ते आपल्याला इथं एक्सपान्शन जॉईंट्सची इथं आपल्याला गरज नाहीये. तर का नाहीये जे आपले जॉईंट्स आहेत ते आपण वेल्डिंग करून जे स्टील प्लेट्स आहेत ते स्टील प्लेट्सचं वेल्डिंग करून आपण काय केलेलं आहे वॉटर लिकेज रिमूव्ह करण्यासाठी वॉटर लिकेज थांबवण्यासाठी आपण ते जॉईंट्सला तिथे प्रोव्हाइड केले. सो एक्सपान्शन जॉईंट्स आपण इथं प्रोव्हाइड नाही केलेले त्याची आपल्याला इथं काय आवश्यकता नाहीये. इफ लेड अंडर वॉटर एम्प्टी पाईप्स डू नॉट फ्लोट बिकॉज ऑफ देअर हेवी वेट्स. आता ह्या ज्या आरसीसी पाईप्स आहेत त्याच्यामध्ये स्टील यूज केलेलं आहे कॉन्क्रीट यूज केलेले आहे. हाय ग्रेडचे आपण इथं जे आपलं मटेरियल आहे ते वापरलेले आहे. सो त्याचं कसं असणार आहे वेट जास्त असणार आहे. सो आपण अंडर वॉटर कन्स्ट्रक्शन जरी केलं या पाईप्सचं तर ते काय आहे फ्लोट नाहीये होणार वॉटर वरती. जे काही त्याचं हेवी वेट आहे त्याच्यामुळे ते काय होतील पाईप्स एका ठिकाणी व्यवस्थित थांबू शकतात. त्याचं फ्लोटिंग होणार नाही. हे सगळे झाले काय ऍडव्हान्टेजेस ऑफ आपल्या कॉन्क्रीट पाईप्स किंवा आरसीसी पाईप्स किंवा प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीट पाईप्स तुम्ही म्हणू शकता. आता याच्यामध्ये बघा याचे डिसएडव्हान्टेजेस काय हेवी अँड डिफिकल्ट टू हँडल. जे काही आपलं मटेरियल आहे हाय ग्रेड मटेरियल आपण यूज केलेले त्याचं वेट आहे ते जास्त आहे. सो जेव्हा आपण ट्रान्सपोर्ट करणार तेव्हा हेवी आणि डिफिकल्ट टू हँडल. लाईकली टू क्रॅक ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन. जेव्हा ट्रान्सपोर्टेशन करणार तेव्हा त्याच्या हेवी वेट काय आहे आपल्याला ट्रान्सपोर्टेशन
आपल्याला त्याच्यामध्ये क्रॅक जाऊ शकते. तुम्हाला रिपेअर वर्क इज डिफिकल्ट. जे रिपेअरिंग आहे ते डिफिकल्ट आहे. आपली साईज आहे, जे डायमीटर आहे आपल्या पाईपचा तो लार्ज डायमीटर मध्ये आपल्याला जे आरसीसी पाईप्स आहेत ते अवेलेबल आहेत. तो जे मेंटेनन्स आणि रिपेअर आहे ते तुमचं कसं आहे, डिफिकल्ट आहे ऍज कम्पेअर टू तुमच्या अदर पाईप्स, सीआय पाईप्स किंवा डीआय पाईप्स. नेक्स्ट बघा, likely to corrode by groundwater due to presence of acid, alkalis or sulfur compound. तर तुमचं अंडर वॉटर कन्स्ट्रक्शन असेल या पाईपचं तर काय होऊ शकतं, तुमचं तिथं जे काही कोरोजन आहे तुमच्या स्टीलचं, पाईप मधल्या स्टीलचं, त्या कोरोजन काय आहे पॉसिबल आहे तुमचं तिथे जर तुमचं कन्स्ट्रक्शन अंडर वॉटर असेल. तर ते कशामुळे तुमचे जे ग्राउंड वॉटर आहे किंवा जे वॉटर आहे त्याच्यातले ऍसिड्स, अल्कलीन आणि जे कंपाऊंड्स आहेत त्याच्या ते पण डिपेंड आहे तुमचं ते वॉटरचा पीएच किती आहे त्याच्यावरती. ते तुमचं जे स्टील आहे त्या स्टीलचं करोजन काय होऊ शकतं, तिथं होऊ शकतं आणि तुमचं जे मेंटेनन्स कॉस्ट आहे ती तिथे तुमची इन्क्रीज होऊ शकते. कॅनॉट विथस्टँड विथ व्हेरी हाय प्रेशर. जे टोटल वेट आहे तुमच्या पाईपचं ते ऍज कम्पेअर टू अदर पाईप्स, आरसीसी पाईपचं वेट आहे, वेट जास्ती आहे. म्हणजे तुम्ही याच्यात आता फोटो पण बघितले तर कळेल. हे तुमच्या आरसीसी सिमेंट पाईप्स आहेत आणि तुमच्या कास्ट आयर्न पाईप्स, गॅल्वनाइज आयर्न पाईप्स, टाईप डीआय पाईप्स आणि माइल्ड स्टील पाईप्स आहेत. तुमच्या आरसीसी पाईप्सचं वेट जास्त आहे, पण जे ते काय करणार आहे ऍट पर्टिक्युलर लेवल, पर्टिक्युलर म्हणजे जास्ती तुम्हाला जे ते प्रेशर आहे वॉटरचं ते कॅरी आउट करू शकणार नाही. जे ट्रान्सपोर्टेशन आहे ते पण तुमचं डिफिकल्ट आहे. मेंटेनन्स जर अंडर वॉटर असेल तर तुमचं जे स्टील आहे स्टीलचं कोरोजन तुमचं काय होऊ शकतं, तिथं मेंटेनन्स कॉस्ट आहे ती तुमची तिथं इन्क्रीज होऊ शकते. आणि जे तुमचं वेल्डिंग तुम्हाला सांगितलंय, जे वेल्डिंग केलेले आहे तुम्ही ते पण कसं आहे, तो तुमचे दोन पाईप्सला जो जॉईंट आहे तो तुमचा कसा आहे, डिफिकल्ट टू जॉईंट आहे. जे स्टील प्लेट आहेत तुम्ही वेल्ड करून ज्या जॉईन केलेल्या आहेत, तुमचं वॉटर लॉस आहे, वॉटर लिकेज आहे ते रिमूव्ह करण्यासाठी ते सुद्धा कसं आहे डिफिकल्ट आहे. तुमचं जे स्टील प्लेट आहे ती तुम्हाला कशाला जॉईन करायची, तुमच्या कॉन्क्रीट मटेरियलला जॉईन करायचे. सो तिथून जे होणारं लिकेज आहे, वॉटर लॉस आहे, ते तुम्हाला रेजिस्ट करणं काय आहे, डिफिकल्ट आहे. आणि तुम्ही याच्यामध्ये जे एक्सपान्शन जॉईंट्स आहेत ते एक्सपान्शन जॉईंट्स तुम्ही काय केलेले प्रोव्हाइड नाही केले, त्यामुळे श्रिंकेज आणि एक्सपान्शन होऊन काय होऊ शकतं, तुमचे क्रॅक आहेत तुमच्या त्या आरसीसी पाईपला ते टेम्परेचर व्हेरिएशन मुळे जाऊ शकतात. तुमचं काय होऊ शकतं, लिकेज होऊ शकतं. हे तुमचं काय आहे डिसएडव्हान्टेजेस आहे. एक्सपान्शन जॉईंट तुम्ही नाही प्रोव्हाइड केलेले, जे स्टील प्लेट्स आहेत त्या स्टील प्लेट्सचं वेल्डिंग करून तुम्ही लिकेज प्रोटेक्शनसाठी, लिकेज होऊ नये, वॉटर लिकेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ते काय केलेलं आहे तिथं प्रोव्हाइड केलेले आहेत स्टील प्लेट्स. पण त्या जे काही तुमचं टेम्परेचर व्हेरिएशन आहे ऍटमॉस्फिअर मधलं, त्याच्यामुळे जे कॉन्क्रीटचं एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन होणार आहे त्याच्यामुळे जे काही क्रॅक्स तयार होतील तुमच्या पाईप्स मध्ये, ते क्रॅक काय आहेत, ते क्रॅक तयार होऊ शकतात आणि तिथे तुमचं काय होऊ शकतं, वॉटर लिकेज होऊ शकतं तुमच्या पाईप. आणि त्याच्यानंतर त्याचा रिपेअर आणि मेंटेनन्स कॉस्ट आहे ती तुम्हाला वेगळी आहे. जे मेंटेनन्स आहे तुमच्या या पाईपचा तो जास्ती आहे तुम्हाला ऍज कम्पेअर टू सीआय पाईप्स आणि डीआय पाईप्स. सीआय पाईप्स आणि डीआय पाईप्स मध्ये तुम्ही काय केलेले आहे, डायरेक्ट जॉईंट प्रोव्हाइड केलेले. ते जॉईंट जे जॉईंट आहेत ते तुमचे स्टीलचे किंवा आयर्नचे जॉईंट्स आहेत ते तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, रिप्लेस करू शकता. तसं तुम्हाला इथं वेल्डिंग ऑफ स्टील प्लेट्स करायचंय, ते पण कसं आहे हँडल करायला थोडस हेक्टिक आहे. Vertified clay pipes. Vertified clay pipes.
तर ते कशासाठी जे तुमचं टोटल सिवेज जे आहे किंवा जे सलेज आहे जी ड्रेनेज सिस्टीम आहे ते ड्रेनेज सिस्टीम मधले जे वेस्ट आहे ते कॅरी करण्यासाठी तुमच्या काय यूज केलेले आहेत व्हर्टिफाईड क्ले पाईप्स आहेत ते यूज केलेले यूज फॉर कॅरिंग सिवेज अँड ड्रेनेज ऍट पार्शियल डेप्थ जे टोटल वेस्ट मटेरियल आहे ते तुम्ही काय करू शकता व्हर्टिफाईड जिथे जिथे तुम्हाला वेस्ट मटेरियल कॅरी करायचंय तिथे तुम्ही या व्हर्टिफाईड क्ले पाईप्स आहेत त्या यूज करू शकता not used as pressure pipe for carrying water since clay is very weak in tension and formation of watertight joints become difficult जिथं तुम्हाला लोअर डेप्थ आहे क्वांटिटी ऑफ वेस्ट कॅरी करायची जिथे जिथं कमी आहे तिथे तुम्ही ह्या व्हर्टिफाईड क्ले पाईप्स आहेत त्या काय करू शकता यूज करू शकता कारण जर तुम्ही या पाईप्स वरती जास्त लोड दिला तर काय होऊ शकतं जे जॉईंट्स आहेत ते ब्रेक होण्याची शक्यता आहे आणि जी तुमची क्ले आहे ती जे टेन्साईल फोर्सेस जे तुमची व्हेलॉसिटी ऑफ वॉटर आहे जे सीवर लाईन्स आहेत जे सिवेज आहेत ते लार्ज क्वांटिटी मध्ये जर तिथून फ्लो झालं तर तो काय होऊ शकते तुमची पाईप आहे ती ब्रेक होऊ शकते आणि फ्री फ्रॉम करोजन आहे ही पाईप्स जे व्हर्टिफाईड क्ले पाईप्स आहेत लोअर डेप्थ ऑफ सिवेज तुम्हाला जर कॅरी करायचं असेल तुमच्या पाईप मधून तर तुम्ही काय करू शकता व्हर्टिफाईड क्ले पाईप आहे ती तुम्ही यूज करू शकता तिथं आणि व्हर्टिफाईड क्ले पाईप्स आहेत ते किती डायमीटर मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे 0.6 मीटर डायमीटर मध्ये तुम्हाला ती पाईप आहे ती मार्केटमध्ये अवेलेबल आहे नेक्स्ट पाईप बघा एस्बेस्टॉस सिमेंट पाईप्स तर या एस्बेस्टॉस पाईप्स आहेत त्या मेनली आपण कशासाठी यूज करतो तर आपली जी मेन लाईन आहे मेन डिस्ट्रीब्युशन लाईन आहे आपल्या वॉटर सप्लाय सिस्टीम मधली मेन डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये आपण ही एस्बेस्टॉस सिमेंट पाईप आहे ती यूज केलेली आहे तर त्याच्यामध्ये आता कोणते कोणते कंटेंट आहेत एस्बेस्टॉस आहे सिमेंट आहे सिलिका आहे कन्व्हर्टेड अंडर प्रेशर टू डेन्स होमोजिनियस मटेरियल जे काही एस्बेस्टॉस सिलिका आणि सिमेंट तुम्ही काय करू शकता तुमच्या त्या पाईप मध्ये तुमच्या इथं यूज केलेले आरसीसी मटेरियल सॉरी जे स्टील पाईप स्टील आहे ते पण एस्बेस्टॉस फायबर सर्व्स एज अ रिइन्फोर्समेंट जे तुम्ही आरसीसी पाईप मध्ये स्टील जे टेन्साईल फोर्स आहे ते कॅरी करते तसंच इथं एस्बेस्टॉसचे फायबर्स जे आहेत ते तुमचे टोटल टेन्साईल फोर्स आहे ते कॅरी करणारे तुम्ही ह्या पाईप्स मोस्टली कुठे यूज करताय ऍज अ मेन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जे टोटल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मधले तुमच्या जी मेन वॉटर सप्लाय सिस्टीम आहे त्या मेन वॉटर सप्लाय सिस्टीम साठी तुम्ही ही पाईप आहे ती यूज करते तर त्याच्यावरती जे तुमचं क्वांटिटी ऑफ वॉटर फ्लोईंग फ्रॉम द एस्बेस्टस पाईप जे असणार आहे ते पण लार्ज क्वांटिटी असणार आहे त्या वॉटरला प्रेशर पण असणार आहे आणि जी व्हेलॉसिटी आहे ती पण व्हेलॉसिटी कशी असणार आहे मॅक्झिमम व्हेलॉसिटी असणार सो तुम्हाला काय करायचंय जे टेन्साईल फोर्सेस आहेत जे कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस आहेत ते सगळे तुम्हाला त्या पाईप वरती त्या पाईपने कॅरी केले पाहिजेत सो तुमचे जे टेन्साईल फोर्सेस आहेत ते कसे जे एस्बेस्टॉस फायबर आहे ते तुमचं जे टेन्साईल फोर्सेस आहेत ते कॅरी करणारे जे सिमेंट कॉन्क्रीट आहे ते काय करणारे तुमचे जे कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस आहेत ते इथं रिझॉल्व्ह करणारे तर इथं आता हे डायमीटर मार्केटमध्ये कोणत्या कोणत्या डायमीटर मध्ये अवेलेबल आहे 10 सेंटीमीटर टू 90 सेंटीमीटर डायमीटर मध्ये ज्या ह्या पाईप्स आहेत त्या तुम्हाला अवेलेबल आहेत आणि लेंथ किती आहे 4 मीटर लेंथ मध्ये तुम्हाला मार्केटमध्ये एस्बेस्टॉस पाईप्स बघायला मिळतील आणि याच्यामध्ये आता मेड इन 4 डिफरंट गेट्स विदाउट प्रेशर विथस्टँड प्रेशर किती कॅरी करू शकतं तर 350 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर टू 1400 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढं जे प्रेशर आहे ते प्रेशर एस्बेस्टॉस पाईप्स आहेत त्या कॅरी करू शकतात तुम्ही कशासाठी या मेनली जे मेन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे मेन वॉटर लाईन आहे त्याच्यासाठी तुम्ही या पाईप आहेत त्या यूज केलेल्या आहेत यूज करू शकता युज्ड ॲज अ डिस्ट्रीब्युशन मेन्स इन इंडिया जी मेन सप्लाय सिस्टीम आहे तिथे यूज करते कॅन वी स्टँड प्रेशर फ्रॉम 50 टू 200 मीटर हेड ऑफ दी वॉटर जे तुमचा वॉटरचा हेड असणार आहे हेड म्हणजे काय किती लेवल पासून तुमचं जे वॉटर आहे ते येणार आहे जितका तुमचा हेड जास्त तितकं तुमच्या वॉटरचं जे प्रेशर आहे
ते जास्त तितकीच तुमची जास्त काय आहे त्या वॉटरची व्हेलॉसिटी असणार आहे. सो तेवढा अमाऊंट ऑफ प्रेशर, तेवढा अमाऊंट ऑफ जी मॅक्झिमम व्हेलॉसिटी आहे तुमच्या वॉटरची ती त्या पाईपनी काय केली काय पाहिजे, बिअर केली पाहिजे. त्याचं विअर आणि टिअर झालं नाही पाहिजे. टोटल प्रेशरनी तुमची जी पाईप आहे ती स्टेबल राहिली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, त्याच्यामध्ये एस्बेस्टॉस फायबर आहे ते तुम्ही ऍज अ रिइन्फोर्समेंट यूज केलेले आहेत. कशासाठी, टेन्साईल फोर्सेस आहेत ते कॅरी करण्यासाठी, आणि सिमेंट जे यूज केलेले आहे ते काय करणार आहे, तुमचं कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस आहेत पाईप मधले ते कॅरी आउट करणार. तर बघा ह्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ एस्बेस्टॉस पाईप. तर कसे आहेत, लाईट आणि इझी टू ट्रान्सपोर्ट. जे आरसीसी मटेरियल आहे, जे स्टील आहे, त्याचं वेट जे असते त्याच्याऐवजी तुम्ही इथं काय यूज केलं, एस्बेस्टॉस फायबर यूज केले. आणि काय झालं, तुमचं जे वेट आहे पाईपचं ते डिक्रीज झालं. मग त्या काय, लाईट अँड इझी टू ट्रान्सपोर्ट जे आरसीसी पाईपचे डिसएडव्हान्टेजेस इथं आपण काय केलेले, ओव्हरकम केलेले. इझिली असेंबल्ड विदाउट स्किल्ड लेबर्स. जे काही मटेरियल आहे त्याचं वेट कमी आहे. जे सिमेंट, कॉन्क्रीट आणि जे फायबर्स आहेत ते आपल्याला इझी टू हँडल आहे. आपण काय करू शकतो, ह्या पाईप्स आहेत त्या तुमच्या जी ऍक्च्युअल साईट आहे तिथे पण काय करू शकता तुम्ही, ह्या पाईप्स आहेत त्या डिझाईन करू शकता. हायली कोरोजन रेजिस्टन्स, जे तुमच्या स्टीलचं कोरोजन होणार आहे त्याच्या स्टीलला रिप्लेसमेंट आपण काय केलेले आहे, एस्बेस्टॉस फायबर आहेत ते यूज केलेले. सो तुमचं जे टेन्साईल फोर्सेस, एस्बेस्टॉस फायबर काय करणार, जे टेन्साईल फोर्सेस आहेत ते पण कॅरी करेल. आणि कोरोजन कसं होणार आहे, तुमचं कोरोजन रेजिस्टंट आहे ते त्या पाईप्स आहेत त्या जे पर्सेंटेज ऑफ कोरोजन आहे एस्बेस्टॉस पाईप्सचं ऍज कम्पेअर्ड टू तुमचं स्टील आहे त्या स्टीलला कमी आहे स्टील पेक्षा. हायली फ्लेक्झिबल अँड अलाउड 12 डिग्री डिफ्लेक्शन इन लेइंग देम अराउंड द कर्व. जे तुमच्या आता स्टील पाईप, जे स्टील तुम्ही यूज करता तुमच्या आरसीसी पाईप्स मध्ये, ते स्टील बेंड करायला तुम्हाला काय आहे, थोडंसं अवघड जाईल. पण जे ह्या एस्बेस्टॉस फायबर आहेत ते तुम्ही काय करू शकता, 12 डिग्री तुम्ही त्याचं डिफ्लेक्शन, जे तुम्हाला जर तुमचा टर्न असेल तुमच्या पाईपचा, तर तिथे तुम्ही काय करू शकता, इझिली हँडल करू शकता तुमचे एस्बेस्टॉस फायबर. का तर ते हायली फ्लेक्झिबल फायबर्स आहेत. तुम्हाला जे टर्न आहे तो 12 डिग्री पर्यंत तुम्ही डिफ्लेक्शन त्याचं या ठिकाणी करू शकता. जर तुम्हाला जे कर्व्स असतील त्या कर्व्सच्या ठिकाणी जर तिथं प्रोव्हाइड करायचे असेल पाईप, तर एक्सपान्शन जॉईंट्स आर नॉट रिक्वायर्ड. जी पाईप आहे, जे फायबर्स आहेत ते कंटिन्यू फायबर तुम्हाला अवेलेबल मिळतात. सो तुम्ही काय करायचे, जे फायबर आहे, फायबर ऍज अ रिइन्फोर्समेंट, आणि जे कॉन्क्रीट मटेरियल आहे ऍज अ फॉर बिअरिंग कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस, तुम्ही काय करू शकता, तुम्हाला कंटिन्यू तुम्ही तुमच्या साईट वरती त्याचं जी कन्स्ट्रक्शन आहे किंवा ज्या पाईप्स आहेत ते तुम्ही डायरेक्टली प्लेस करू शकता. used as a small size distribution pipes. तर तुमचा जो डायमीटर आहे तो जरी कमी असला तरी तुमच्या काय, तुम्ही ह्या पाईप्स आहेत ऍज अ मेन लाईन यूज करताय, कारण जे तुमचे टेन्साईल फोर्सेस आहेत, कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस आहेत, टोटल प्रेशर तुमच्या ज्या पाईप वरती येणार आहे, आणि जी व्हेलॉसिटी आहे, जी मॅक्झिमम व्हेलॉसिटी आपण कॅल्क्युलेट करतो आपल्या वॉटरची, फ्लोईंग वॉटरची, ती मॅक्झिमम व्हेलॉसिटी तुमचं हे वॉटर काय, ही पाईप आहे ती काय करू शकणार आहे, कॅरी करू शकणार. हे झाले तुमचे एस्बेस्टॉस पाईपचे ऍडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेजेस मध्ये आता काय, तर जे तुमचे एस्बेस्टॉस फायबर आहे ते कॉस्टली आहे. सो तुमचे पाईप आहे ती इकॉनॉमिकल नाहीये, कॉस्टली आहे. तुमचं जे हे टोटल कन्स्ट्रक्शन आहे, पाईपचं मॅन्युफॅक्चरिंग आहे ते कसं आहे, कॉस्टली आहे. नॉट मच स्ट्रेंथ, ब्रिटल अँड सॉफ्ट. आता याच्यामध्ये जे तुम्ही मटेरियल यूज केलेलं आहे ते कोणतं एस्बेस्टॉस फायबर ऍज अ रिइन्फोर्समेंट, आणि जे आपलं कॉन्क्रीट मटेरियल आहे ते आपण यूज केलेलं आहे. तर कॉन्क्रीट मटेरियल मध्ये आपण काय, ग्रेड जो आहे आपल्या, जे आपले फायबर आहे ते फायबरचं कोरोजन होऊ नये म्हणून आपण काय केलेले, तो ग्रेड आहे तो M15 पर्यंत आपण तिथे काय करतोय, यूज करू शकतो. सो तुमची जी स्ट्रेंथ आहे ऍज कम्पेअर्ड टू आरसीसी पाईप, तुमची स्ट्रेंथ तुमची या पाईपची आहे ती कमी आहे. liable to get damaged by excavation tools or during transportation or transit. Transportation जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचं wear and tear होऊ शकते तुमच्या या पाईपचं. Rubber joint seals may deteriorate if exposed to
गॅसोलिन और पेट्रोलियम प्रोडक्ट्स. आता जे काय आपले जॉईंट्स आहेत या पाईप मध्ये आपण काय केलेले एक्सपान्शन जॉईंट्स आहेत ते आपण कोणत्याच आपल्या पाईप मध्ये प्रोव्हाइड केलेले. जी आपली पाईप आहे ती कंटिन्यू आपल्याला त्याचा फ्लो ठेवायचा आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन करताना पाईपचं मॅन्युफॅक्चरिंग करताना किंवा 2 पाईप आहेत त्याच्या जॉईंटला आपण काय करू शकत, एक्सपान्शन जॉईंट्स आहेत ते नाही प्रोव्हाइड करू शकत. जे आपली ऑलरेडी मॅन्युफॅक्चर्ड पाईप असतील तर जेवढ्या लेंथचा सपोज 6 मीटर लेंथच्या पाईप आहेत तर आपण 6 मीटर अशा 2 पाईप घेतल्यानंतर तिथं मध्ये काय केलेले वेल्डिंग केलेले आपल्या आरसीसी पाईप मध्ये. तिथं आपण एक्सपान्शन जॉईंट प्रोव्हाइड करू शकत नाही, कारण जे एक्सपान्शन जॉईंट प्रोव्हाइड करायचा तो कधी करायचा असतो तर ऑलरेडी आपण मॅन्युफॅक्चरिंग करताना आपण तिथे तो प्रोव्हाइड करू शकतो. सो आपण या पाईप मध्ये काय करतोय तर जे रबर सील आहे ते आपण प्रोव्हाइड करतोय. ते कशाने खराब होऊ शकतं तर जे काही पेट्रोलियम प्रोडक्ट्स तुमच्या आसपास इंडस्ट्री असेल तिथून जे प्रोडक्ट बाहेर पडतील त्याच्याने काय होऊ शकतं, हे जॉईंट आहे ते तुमचा डॅमेज होऊ शकतं. तिथे तुम्हाला इथं मग ह्याची मेंटेनन्स कॉस्ट येणार. तुमचं जॉईंट्स डॅमेज जिथे असेल तिथे तुम्हाला ते मेंटेनन्स कॉस्ट तुमची इन्क्रीज होणार आहे. प्रत्येक कोणती जरी पाईप असेल तर तिथे जर डॅमेज झालं तर मेंटेनन्स कॉस्ट इन्क्रीज होणार. कॅन नॉट बी युज्ड फॉर हाय प्रेशर. तर जे आपली मेन लाईन आहे आपण तिथे एस्बेस्टॉस पाईप यूज करतोय. तर तिथं त्या मेन लाईन वरती काय असणार आहे आपलं जे टोटल लोड असणार आहे आपल्या वॉटरचा, जे क्वांटिटी ऑफ वॉटर आहे ती पण जास्त असणार आहे, व्हेलॉसिटी पण जास्त असणार आहे आणि प्रेशर पण जास्त असणार आहे. पण ज्या ठिकाणी आपण आरसीसी पाईप नाही यूज करत, म्हणजे आपलं इकॉनॉमी आपण कन्सिडर करावी लागते, त्या ठिकाणी आपण काय करणार आहे, या पाईप्स आहेत एस्बेस्टॉस पाईप आहेत त्या यूज करणार आहे. पण ह्या कशा जे आपलं प्रेशर आहे ते कॅरी करण्यासाठी आपण मोर दॅन 1 पाईप आहे ते आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. जे आपली मॅक्झिमम व्हेलॉसिटी आहे ती मेंटेन करण्यासाठी आपण काय करणार इथं तर मोर दॅन 1 पाईप आपण इथे यूज करणार. तर ती आपली पाईप आहे ती काय करू शकते, आपलं जे टोटल प्रेशर आहे वॉटरचं ती बिअर करू शकते. जे आपल्या मॅक्झिमम प्रेशर मॅक्झिमम व्हेलॉसिटी जे आपण कॅल्क्युलेट करतोय त्याच्यामध्ये जे मॅक्झिमम व्हेलॉसिटीचा मॅक्झिमम प्रेशरचा जो पॉइंट आहे तो आपण इथं म्हणजे कॅरी करण्यासाठी तेवढा अमाऊंट ऑफ प्रेशर आपल्याला इथं काय करायचे, मोर दॅन 1 पाईप आपण जे आपलं फ्लो आहे तो आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा. तरच ते आपल्या हाय प्रेशरला काय होऊ शकतात, पाईप्स आहेत त्या हाय प्रेशर आपल्या टोटल पाईप मधलं कॅरी करू शकतात. तर बघा कोणत्या कोणत्या पाईप, CI पाईप फर्स्ट आहे, कास्ट आयर्न पाईप्स, गॅल्वनाइज्ड आयर्न पाईप, नेक्स्ट डक्टाइल आयर्न पाईप, माइल्ड स्टील पाईप्स, ज्या आहेत आपण मेटॅलिक पाईप्स बघतोय. आणि नॉन मेटॅलिक मध्ये पॉलिथिन पाईप्स, HDPE पाईप आणि बार रॅप्ड सील सिलेंडर पाईप्स आपण बघतोय. तर CI पाईप्स, कास्ट आयर्न पाईप, त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस, GI पाईपचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस, डक्टाइल आयर्न पाईप्स, डक्टाइल आयर्न पाईप्सचं मॅन्युफॅक्चरिंग पण बघितले आपण. सिमेंट कॉन्क्रीट पाईप्स किंवा तुम्ही आरसीसी पाईप्स किंवा याला काय म्हणू शकता प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीट पाईप्स, त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि जे काही तुमचा डायमीटर कोणत्या मार्केटमध्ये कोणत्या कोणत्या डायमीटरचे आणि किती लेंथचे अवेलेबल आहे ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचे, हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्यातला. आणि टोटल लाईफ स्पॅन आणि मेंटेनन्स तुमच्या पाईपचा कसा आहे. व्हर्टिफाईड क्ले पाईप्स तुम्ही कशासाठी यूज करू शकता, जे तुमचे ड्रेनेज सिस्टीम आहे त्या ड्रेनेज सिस्टीम मध्ये तुम्ही जिथे तुमचा वॉटरचा फ्लो आहे तो कमी आहे किंवा जी डेप्थ आहे ती तुमची टोटल ड्रेनेज सिस्टमची ती प्लेस आहे तिथे तुम्ही काय करू शकता, तुमच्या या व्हर्टिफाईड क्ले पाईप्स आहेत ते तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. नेक्स्ट आहे आपलं डक्टाइल आयर्न पाईप्स.
डक्टाईल आयन पाईप मध्ये काय आहे, जे मॅग्नेशियम आपण मोल्टन मटेरियल यूज केलेलं आहे आणि सल्फर कंटेंट आपण पण त्याच्यात ऍड केले. मॅग्नेशियम आहे, मॅग्नेशियम आयन आपण जो ऍड केलेला आहे तो कशासाठी केलेला आहे, तर जे आपलं टोटल आपला स्पेरिकल शेप आहे, स्पेरिकल शेप व्यवस्थित येण्यासाठी, आणि जो सरफेस आहे तो कसा तुमचा मोल्टन मॅग्नेशियम यूज केल्यामुळे काय होईल, तर स्मूथ येईल. त्याच्यासाठी तुम्ही डक्टाईल आयन पाईप्स आहेत त्या यूज केले. नेक्स्ट बघितलं व्हर्टिफाईड क्ले पाईप्स. व्हर्टिफाईड क्ले पाईप मध्ये काय, आपला जो टोटल अवेलेबल लेंथ आहे ती 0.6 मीटर लेंथ मध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत. जे टोटल सिवेज आणि ड्रेनेज सिस्टीमचं तुम्ही जे काही कॅरी आउट करू शकता, त्याच्यातले जे वेस्ट आहे ते तुम्ही तिथं कॅरी आउट करू शकता. ऍस्बेस्टॉस पाईप मध्ये जो तुमचा टोटल प्रेशर आहे 350 किलो न्यूटन पासून ते 1400 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये तुम्हाला जो तुमचं प्रेशर आहे, वॉटर प्रेशर, ते तुमचं या पाईप्स आहेत त्या कॅरी करू शकतात. तुम्ही जे आरसीसी पाईप्स आहेत, आरसीसी पाईप्सच्या रिप्लेसमेंट म्हणून तुम्ही काय करू शकता, तिथं ऍस्बेस्टॉस पाईप्स आहेत त्या यूज करू शकता. पण टोटल प्रेशर आहे ते कॅरी करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, मोर दॅन वन पाईप तिथं जी मेन पाईप आहे तो मेनचा फ्लो तुम्हाला काय करायचंय, डिस्ट्रीब्यूट करायचा. तर नेक्स्ट आहे आपला पीव्हीसी पाईप. हे आतापर्यंतच्या ज्या पाईप्स झाल्या त्या कोणत्या झाल्या, मेटॅलिक पाईप्स, आणि आता हे नेक्स्ट आहेत त्या नॉन मेटॅलिक पाईप. बघूयात आपण. पॉलिथिन पाईप फर्स्ट आहे, त्याच्यातली कोणती, पॉलिथिन पाईप. त्याला तुम्ही काय म्हणू शकता, पीव्हीसी पाईप, पॉलिव्हिनाइल क्लोराइड पाईप पण असं तुम्ही म्हणू शकता. तर याचं डायमीटर रेंज किती मार्केटमध्ये अवेलेबल आहे, 15 to 150 mm चा डायमीटर पण तुम्हाला अवेलेबल आहे. आणि मॅक्झिमम डायमीटर याच्यामध्ये तुम्हाला किती मिळतो, तर 350 mm डायमीटरच्या पाईप्स तुम्हाला इथं मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर या हे झालं आतापर्यंतच्या मेटॅलिक पाईप. आता नॉन मेटॅलिक पाईप मध्ये जो कोरोजन रेजिस्टंट आहे, कोरोजनचा जो प्रॉब्लेम आहे तुमच्या पाईपचा, तुमचा इथं डायरेक्टली रिमूव्ह होणार आहे. तर याच्यामध्ये या पाईप्स आहेत पॉलिथिलीन पाईप्स, पीव्हीसी पाईप्स. तर या कशा हाय डेन्सिटी पाईप्स आहेत. जो तुमचा डायमीटरची रेंज आहे तो तुम्हाला मिनिमम 15 mm टू मॅक्झिमम 15 to 150 mm च्या तुम्हाला डायमीटर मध्ये व्हॅरी मिळतील. आणि एक्झॅक्टली जे लार्ज डायमीटर आहे तो किती तुम्हाला अवेलेबल आहे मार्केटमध्ये, तर 350 mm पर्यंत तुम्हाला हे डायमीटर अवेलेबल आहे. आणि तुम्ही आता जे काही जे मटेरियल आहे, पॉलिव्हिनाइल मटेरियल आहे, पॉलिइथिलीन मटेरियल आहे. हे मटेरियल्स कसे आहेत, ऍडव्हान्टेजेस मध्ये बघा, रिजिड आहेत आणि टफ मटेरियल आहे. दीज पाईप कॅन बी जॉईंड विथ डेटा चेलेबल जॉईंट्स. जे तुमचे जॉईंट्स आहेत ते प्लास्टिक जॉईंट्स आहेत, ते तुम्ही इथं काय करायचे, जे रबर जॉईंट्स आहेत ते तुम्ही म्हणू शकता याला. जे रबर जॉईंट्स आहेत ते तुम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामुळे तुमचा जो लिकेजचा प्रॉब्लेम आहे, जे लिकेज इश्यू आहे, तो पण तुमचा इथे डायरेक्टली रिमूव्ह झालेला आहे. अँड कॅन बी डिटॅच्ड ऍट द टाइम ऑफ शिफ्टिंग द पाईपलाईन. जे जॉईंट आहेत ते फ्लेक्झिबल जॉईंट आहेत. तुम्ही काय करू शकता, जेव्हा तुमचं ट्रान्सपोर्टेशन किंवा शिफ्टिंग असेल तेव्हा तुमचे जॉईंट आहे ते इझिली रिमूव्ह करू शकता. आणि नंतर तुम्ही ते अटॅच पण करू शकता. इझिली बेंट इन इन्स्टॉलेशन. एकदम जे काही पॉलिइथिलीन मटेरियल आहे, फ्लेक्झिबल मटेरियल आहे, जे तुमचं इन्स्टॉलेशन आहे ते इन्स्टॉलेशन पण कसं आहे तुमचं या पाईप्सचं, इझी आहे ऍज कम्पेअर टू तुमच्या मेटॅलिक पाईप. मेटॅलिक पाईप्सचं काय आहे, तुमचं वेट जास्त आहे आणि विअर आणि टिअर तुमच्या पाईप्सचं झालं तर जे डॅमेज झालं, तर डॅमेज झाल्यानंतर जी मेंटेनन्स कॉस्ट आहे तुमच्या पाईप्सची ती तुमची जास्त आहे. तसं पॉलिइथिलीन पाईप्स मध्ये काय आहे, कोरोजन रेजिस्टंट पण आहेत या पाईप. जे जॉईंट्स आहेत ते जॉईंट्सला क्रॅक जाण्याचा पण तिथं प्रॉब्लेम नाहीये. फ्लेक्झिबल जॉईंट्स आहेत तुमचे आणि इझी टू हँडल पाईप्स आहेत. आणि जे तुमचं मटेरियल आहे ते टफ आहे आणि रिजिड आहे. त्यामुळे जे तुमचं टोटल वॉटर प्रेशर कॅरी करणार आहे किंवा जी व्हेलॉसिटी आहे तुमच्या पाईपची, ती तुम्ही मॅक्झिमम जरी ठेवली तरी काय होणार आहे, तुमच्या या पॉलिथिलीन पाईप्स आहेत त्या बिअर करू शकणार आहे. इझी टू कॅरी अँड इन्स्टॉल. जे
ट्रान्सपोर्टेशन आहे ते पण इझी आहे आणि इन्स्टॉलेशन आहे तुमच्या पाईप्सचं ऍज कम्पेअर्ड टू मेटॅलिक पाईप्स तुमचं कसं आहे हे इझी आहे. लायटर इन वेट अँड कॅन बी कॅरीड टू हाईट्स. तर जे तुमच्या मेटॅलिक पाईप्स आहेत, जे मटेरियल आहे आरसीसी मटेरियल आहे, स्टील मटेरियल आहे, हे कसं आहे तर ह्यांचं वेट आहे ते हेवी वेट आहे. सो ट्रान्सपोर्टेशन तुमचं कसं असणार आहे हेक्टिक असणार आहे ऍज कम्पेअर टू दॅट पाईप. पॉलिथिलिन पाईप्स जे आहेत त्याचं जे वेट आहे ते कमी आहे आणि तुम्ही काय करू शकता ऍट अ पर्टिक्युलर हाईट सुद्धा या पाईप कॅरी करू शकता. ऍज एक्सलंट फ्री फ्लोईंग प्रॉपर्टी, जो इंटरनल सरफेस आहे, इंटरनल फ्रिक्शन आहे आपलं ते इथं या पाईप्स मध्ये पण नसणारे. जो इंटरनल सरफेस आहे तो स्मूथ आहे तुमचा या पाईप्सचा. सो फ्रिक्शन लॉसेस आहेत ते इथं तुमच्या या पाईप मध्ये रिमूव्ह झालेले आहेत ऑलरेडी. नॉन अधेरंट सरफेस सो दॅट इट रिजेक्ट्स द फॉरेन मटेरियल्स. आता जे काही तुमचं वेस्ट मटेरियल आहे कॅमेरा नाही ऑन केला. मी सांगितलं नाहीये तुम्हाला रोल नंबर टाकायला. 1957-21-39 अब्सेंट टाकणार आहे. काही सुद्धा मला मॅडम सांगा. राहिलेलं उद्या घ्या की. काय उद्या काय आहे? टाइम झाला 1 वाजलं ना मॅडम. 5-10 मिनिट मला काय फरक पडतो? चार्जिंग नाही मॅडम. चार्जिंग संपलं